स्वारगेट अत्याचारातील आरोपीच्या डीपीला आमदाराचा फोटो, दत्ता गाडेचं कनेक्शन असलेले दोन पुढारी कोण? पुण्यातील स्वारगेट स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची भयंकर घटना घडल्यानं राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। बुधवारी पहाटे 5:30 वाजता ही भयंकर घटना घडली। अत्याचारानंतर आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार झाला असून पोलीस अद्याप त्याचा शोध घेत आहेत। अशातच आता या आरोपीचे पुण्यामधील दोन बड्या नेत्यांसोबतचे राजकीय कनेक्शन समोर आले। स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतरही आरोपी दत्तात्रय गाडे अद्याप फरार आहे। पोलिसांनी 8 पथके त्याच्या शोधासाठी रवाना केली असून लवकरच तो सापडेल असा दावा गृहराज्यमंत्र्यांनी केलाय। अशातच आता या आरोपीबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर आली असून त्याचं शिरूरमधील आजी-माजी आमदारांसोबतचे फोटो समोर आले। स्वारगेट स्थानकातील आरोपी दत्ता गाडे याच्या व्हॉट्सअप प्रोफाईलला शिरूरचे विद्यमान आमदार माऊली कटके यांचा फोटो दिसून येतोय। माऊली कटके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत। माऊली कटके यांनी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी तीर्थस्थळाच्या दर्शनाला नेलं होतं। या यात्रांचं आयोजन आरोपीनं केल्याची ही धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। तसेच तो आमदाराचा कार्यकर्ता म्हणून गावात मिरवायचा, ओला उबर गाडी चालवून प्रवाशांना लुबाडायचा असं सांगण्यात येत आहे। आरोपीचे पोलिसांनी अटक केल्यानंतर पहिल्यांदा मोबाईल जप्त करायला हवेत, कारण या आरोपीनं कुणासाठी उज्जैन यात्रा आयोजन केलं हे समोर यायला हवं। जनतेला कळायला हवं की यामागे कोणती राजकीय शक्ती आहे, असे आरोप माजी आमदार अशोक पवार यांनी केलेत। धक्कादायक म्हणजे या आरोपीचे माजी आमदार अशोक पवार यांच्यासोबतचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। दरम्यान याबाबत आता आमदार माऊली कटके यांनी हे सर्व आरोप फेटाळले। मतदारसंघातील 10,000 पेक्षा जास्त लोकांना देवदर्शन करून मी आणलंय। अनेक कार्यकर्ते मतदारसंघात फिरत असताना फोटो काढत असतात। माझा संबंधित व्यक्तींसोबत फोटो असला तरी त्याचा माझा संबंध नाही, कारण अनेक कार्यकर्ते मतदारसंघात सोबत फोटो काढत असतात। माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या आहेत असं त्यांनी म्हटलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.